एवढा अधिकार त्या महाराजांचा आणि त्या तुकाराम महाराजांचा सुद्धा
वाक्यात त्यांचा अधिकार सांगतो. अरे उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाप मारण्याला कमवतो त्याला हराम म्हणतात, मेलेला प्रत्येक सुटत नाही त्याला हैराम म्हणतात, हृदयातील जाणतो त्याला राम म्हणतात, एक बाळी एक भक्ती एक वर्षी मारतो त्याला सीता राम म्हणतात, रामाचं दास्यत्व करतो त्याला संत रामदास म्हणतात, आणि साक्षात वैकुंठ सोडून देव सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये ज्याच्या पायाची पूजा करण्यासाठी आला त्यांना आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. त्या तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी विठ्ठल सेवकांचा निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पसा पर्याय देण्यात येत होता. असा बापूंनी मला या ठिकाणी येऊन सांगितलं महाराज 2-4 तर सगळं संपवायचं. आता मला सांगा 1 वाजली का राहिला किती आता? 1 तास. 1 तासात काय करायचं? सगळंच घ्यावं लागेल. म्हणून वेगळं सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पसा पर्याय देण्यात येत होता. असा आज या ठिकाणी आपण कशाच्या निमित्ताने एकत्र आले आहोत याचं कारण तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, तिथे बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे का? तर हा अखंडपणे काय सुरू या नामयज्ञ 1 दिवसाचा शुद्ध एकादशी निमित्ताने हा कीर्तन महोत्सव चालू आहे. आणि हा कीर्तन महोत्सव ज्यांनी चालू केला ना, कुणी चालू केला होतो? गोसावी गुरुजी असतील, हरिभक्त पारायण वैकुंठवासी आमचे काळे बाबा असतील, परत आमचे हरिभक्त पारायण वैकुंठवासी श्रीरंग महाराज वाणी असतील, परत अनेबा पाटील असतील, आमचे लक्ष्मण सत्या कायगुडे असतील, त्यांनी काय केलं होतं? हा उत्सव चालू केला होता. आणि त्यांच्या पायावरती पाय ठेवून आपण काय चाललोय? पुढे चाललोय. आपण काय वारसा पुढे घेऊन चाललोय. आपण काहीच करत नाही. करणारा कोण आहे? करता करवीचा तो आहे. फक्त आपण काय आहे? निमित्त आहे. म्हणून आज या ठिकाणी आमच्या बर्नेवाडी गावची काय आहे? पंगत आहे. आणि बर्नेवाडी गावची पंगत या ठिकाणी 12 महिन्यातून आज काय आहे? जया एकादशी आहे, माहीवारी आहे. आणि त्या माहीवारीला काय असते? ही पंगत दिलेली असते. आणि पंगतीची जी परंपरा जी आहे ना बापू, ही खरोखरच ज्या माणसामुळे आम्ही आज या ठिकाणी कीर्तन करू शकतोय ना, त्या माणसाला कधी विसरणार नाही पाहिजे. का ऐका, ज्या माणसाने या ठिकाणी पहिल्यापासून आमच्या बर्नेवाडी गावातलं त्यावेळेला कुणीच नव्हतं, फक्त आमचे भक्त हरिभक्त पारायण कल्याण महाराज बघणे यांच्याकडे एक जोरदार करावा. परंपरा चालू ठेवली म्हणून आम्ही या ठिकाणी कीर्तन करतो. काय कीर्तन केलं असतं बघा महाराज, अजिबात सुद्धा या ठिकाणी कीर्तन करू शकतो नसतो. म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून आमचे उद्योगाचे आहे हरिभक्त पारायण विकी महाराज गाडवे या ठिकाणी आमच्या बर्नेवाडी गावचं ते वैभव काय जर आता राहिलेलं ते अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा ते फिरतंय आणि सगळ्यांना वाजून येतंय. म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. बरोबर त्याच ठिकाणी आपल्या या संस्थेचे विठ्ठलवाडी सेवा भावी ट्रस्टचे अध्यक्ष आमचे हरिकाका माने त्यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आपले सचिव बापू असतील, परत आमचे महाराज भराडे महाराज सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. ते सुद्धा या संस्थेचे काय आहेत? संचालक आहेत. मोर आप्पा बसले, आप्पांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक होतो. आता सगळी मंडळी पण या ठिकाणी काय आहे? वेळ आपल्याला भरपूर झालेला आहे, सगळीच वर केलेली, त्याच्यामुळं नावं घेण्यामध्ये वेळ न घालवता तरी पण एकदा सगळ्यांचं नाव घेतो बघा. एकदा श्री क्षेत्र धाकटे पंढरपूर विठ्ठलवाडी, श्री क्षेत्र धाकटे पंढरपूर विठ्ठलवाडी माझ्या या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आणि आईसाहेबाच्या चरणावरती असं फुल वाटून तुम्हा सर्वांचं नाव घेतो. आमच्या काकांचा मान राखून या ठिकाणी कृष्णाची उभा आहे ना, फक्त आणि फक्त आमच्या पोरे महाराजांना आमच्या म्हणून सेवेला अभंग काय घेतला की नाम घेता उठा उठी थोडे संसाराची दुटी. नाम कसं घेतलं पाहिजे? कसं घेतलं पाहिजे? महाराजांनी कसं सांगितलंय? उठा उठी. उठा 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 उठी तर भगवंताचं नाम घेतलंच पाहिजे, पण त्याबरोबर तुम्ही त्या भगवंताचं नाम कसं घेतलं पाहिजे का? अगदी त्वरित घेतलं पाहिजे, अगदी तळमळीने घेतलं पाहिजे, अगदी अंतःकरणापासून त्या भगवंताचं काय केलं पाहिजे? नाम घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही
भगवंताचं नाम घेत असताना त्यावेळेला तुमच्या संसाराची काय होणार आहे, थोडीशी दूर होणार आहे, थोडी संसारापासून तुमचा निराश होणार आहे, पण त्याचा फायदा मला असा होणार आहे. कसा होणार आहे? महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं बघा, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे भेटी. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करताय, त्या भगवंताच्या चरणावरती मिठी मारताय का नाही? या ठिकाणी महाराजांचं दुसरं एक प्रमाण आहे बघा, आलिंगन घडे मोक्ष साहिलता जोडे. या ठिकाणी आल्याच्या नंतर साहिलता नावाची मुक्ती आपल्याला या ठिकाणी मिळत असते. म्हणून आपण या ठिकाणी येत असतं आणि भगवंताच्या दारामध्ये काय करायचं असतं, नामचिंतन करायचं असतं. म्हणून या ठिकाणी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे भेटी. आता तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी काय सांगितलं, नामाप्रती साधन आहे. एका साधकाने तुकोबराने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही जी म्हणताय का नाही नामाप्रती साधन, आमच्याकडे लय साथ नाही ती, आमच्याकडे लय साथ नाही ती. गाडी आहेत, माड्या आहेत, सगळे गणगणची संपत्ती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, धन आहे, दौलत आहे, कुठल्याही गोष्टीची आम्हाला कमतरता नाही. अरे बाबा या ठिकाणी सगळं इथं ठेवून जाते. काय सांगायचंय, धन मिळवले कोट्यानं कोटी सवे नये लंगोटी. मनी सुद्धा बरोबर जाता रे बाबा, घेऊन येत नाही. फक्त आणि फक्त काय येत असतं, त्या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही जोपर्यंत जीवन जगत असताना त्या भगवंताचं नाम तुम्हाला कामाला येईल. आणि याच भगवंतातून ज्या वेळेला तुम्ही इहलोकामध्ये जाणार आहे ना, त्यावेळेस सुद्धा 16 विश्रांती स्थान आहे त्या ठिकाणी. आणि त्या 16 विश्रांती स्थानावरती काय त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कुणी जर आढळलं, मला हाक मारा त्या ठिकाणी, मागे केले ते पाहू नका, पुढे जाणे आहे तुला. म्हणून तुम्ही काय करा, त्या नाम भगवंताचं नाम घ्या. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, नामाप्रत्ये साधन नाही जे तू करशी आईन काही. आणि शेवटच्या चरणामध्ये प्रत्येकाला हाका मारून सांगत होते, हाका रोडी सांगे तुका नाम घेता राहू नका. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आणि धावता बाबा विठ्ठल. या ठिकाणी भगवंताचं नाम जर तुम्ही जर समजा सकाळी सकाळी जर समजा स्नान करत असताना तर त्या भगवंताचं नाम जर घेतलं ना, तर ते स्नान करता काय होत असतो, तीर्थ स्नान होत असतं. आणि त्याच भगवंताचं तुम्ही भोजन करत असताना जर समजा सकाळी सकाळी जर नाम जर घेतलं ना, तर ते भोजन न राहता प्रसाद होत असतो. आणि तेच नाम जर समजा तुम्ही आपण महिला मंडळी स्वयंपाक करताना त्या भगवंताचं जर नाम घेतलं ना, तर तो स्वयंपाक न राहता काय होत असतो, तो महाप्रसाद होत असतो. तेच नाम या ठिकाणी तुम्ही साधन येताना जर त्या भगवंताचं नाम आपल्या घरापासून इथपर्यंत घेतलं ना, तर ते नाम तीर्थयात्रा बनत असते. हेच नाम तुम्ही झोपताना जर घेतलं ना, तर ते छान निद्रा होत असते. आणि हेच नाम तुम्ही कामामध्ये काम काही मनाला म्हणावं जर समजा घेतलं ना, तर ती कर्म फक्त होत असते बाबा. आणि या ठिकाणी या पवित्र अशा मंदिराच्या ठिकाणी एकत्र आल्याच्या नंतर तुम्ही जे हे नाम घेताय ना, हेच नाम जर तुम्ही आपल्या घरामध्ये जर समजा दररोज जर घेतलं ना, तर तुमच्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. एका दिवसाचं नाम, एक दिवसाचं नाम घेऊन फक्त काय आपल्याला काय मोक्ष मिळणार आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी नामाचं फक्त महत्व मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी बाकीची कीर्तन वेगळी असतील बरं का बापू महाराज. बाकीची कीर्तन कसं असतं माहिती का, तसं त्या दुसरीकडे कुठे गेलं ना, नामामध्ये तुकामध्ये पैसे गेले या ठिकाणी जी मंडळी जी आहेत ना, सगळी माझ्या कशा आणि वयाने तर मोठी आहेतच आहेत आणि ज्ञानाने सुद्धा मोठी आहेत. म्हणून या ठिकाणी त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी बाहेर पडलो आपण. पहिल्यांदा कोणी नाम घेतो त्या भगवंताचं, की आपली परंपरा कुठं चालू झाली नामाची, कुठं चालू झाली? बाबांनी चांगलं उत्तर दिलं बघा, शंकरापासून काय झालेली आहे ती परंपरा चालू झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी भगवान शंकराने काय केलं होतं, अगोदर हे नाम जपलं होतं. Hare
तपाला बसले होते, अमरनाथ या ठिकाणी तपाला बसले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, नाम जपलं. कुठलं नाम जपलं होतं ऐका, नाम घेता वाया गेला. आजपर्यंत असं कोणी ऐकलंय का? अजिबात नाही. त्या नामाने काय होत असतो, माणूस तरुण जात असतो. तर माणूस किती जरी समजा विद्वान जरी असला काका आणि किती जरी पंडित जरी असला ना, नकळत त्याच्याकडून काय होत असतात, महाराज पाप होतच असतात. या ठिकाणी मला सांगा, जी पाप झालेली असतात ती कशाने जातात हो? नामाने. बरोबर आहे ना? नामाने जातात. कशाने भागीला स्नान केल्यानंतर जातात. कशाही कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी स्नान केल्याच्या नंतर जातात. ऐका, एक दिवस त्या चंद्रभागेच्या नदीमध्ये आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी त्या पापाने चंद्रभागेला विचारलं होतं, वाचे म्हणती गंगा गंगा सगळं पापे आपला विषय काय चाललाय, त्या कृष्णामध्ये गेल्याच्या नंतर स्नान केल्याच्या नंतर पाप जात असं काय अंधश्रद्धा आहे तुम्हाला सांगतो. पण ऐका, त्या चंद्रभागेला पापाने विचारलं होतं, त्या पापाचं तू करती काय? काय विचारलं होतं, त्या पापाचं तू काय करते? त्यावेळेला त्या चंद्रभागेने उत्तर दिलं होतं, हे जे पाप आहे ना, मी कुठं नेते, पाण्याच्या प्रवाहाच्या माध्यमातून कुठे नेऊन टाकते, समुद्राला नेऊन पोहोचते. पण त्या समुद्राने मला सांगतो विचारलं, समुद्राला सुद्धा काय विचारलं, त्या पापाने विचारलं, त्या पापाचं करतो काय? त्यावेळेला त्याने गोड असं उत्तर दिलं होतं बघा. त्यांनी सांगितलं होतं, मी हे पाप जे आहे ना, बाष्पीभवनामध्ये कुठं पाठवतो, ढगात पाठवतो आणि ढगात पाठवल्याच्या नंतर ज्याच्यापासून हे पाप आले ना, त्याच्या घरावर नेऊन टाकतो. मला सांगा, पाप गेलं का माघारी आलं? माघारी आलं. पण नामस्मरणाने तुम्हाला सांगतो, फक्त आणि फक्त पाप जातं. नामस्मरण साधना पैसे सोपे सरतील पाप करायचे. म्हणजे किती जरी समजा जन्मजन्मीची पाप काय होत असतात, आपली चढून जात असतात. म्हणून तुम्हाला सांगतो, ऐका, हरी तुम्ही म्हणताय मला मानले, हरी विचारली, पण ऐका, ज्या वेळेला तुम्हाला सांगतो, किती जरी समजा मोठं पाप असलं ना, घेता नाम विठोबाचे पाप केलं नाही. वाड्यापर्यंत किती पाप केलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ऐका, पण त्या वाड्यापर्यंत काय केलं होतं, नारद वर्षीची भेट झाल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, रामायण हा ग्रंथ लिहिला होता. बरोबर, वाडे कोण्याची कीर्ती वाढली गाणं केले रामायण रामायण, म्हणजे त्याची कीर्ती एवढी वाढली, त्याला भारताचा आद्य कवी बनवलं होतं कुणी, देवानं. काय देवापाशी न्याय आहे तुम्हाला सांगतो. अहो, भारताचा आद्य कवी बनवलं, पण रामायण हा ग्रंथ कुठं तयार झाला होता? कुठं तयार झाला? कीर्तनात बोलण्याचा अर्थ या मृत्यू लोकांमध्ये काय झाला, तयार झाला होता. पण ह्या मृत्यू लोकांच्या लोकांनी काय केला, त्याच्यावरती दावा ठोकला, हा ग्रंथ काय आहे, आमचा आहे, आमचा ग्रंथ आहे. आणि मग या ठिकाणी देव कुठून जन्माला जाणार आहे, वैकुंठामधून, स्वर्गामधून काय होणार आहे, राम
पण राम जन्माला येण्याच्या अगोदर वाड्यापर्यंत किती वर्ष किती वर्ष 60,000 वर्षापूर्वी रामायण हा ग्रंथ लिहून ठेवला होता. आणि मग महाराजांचा जोरदार काय स्वर्गातून काय होणार आहे, या मृत्यूलोकामध्ये राम जन्माला येणार आहे. आणि राम जन्माला येणार आहे म्हणून त्या स्वर्गातील देव तुम्हाला सांगतो या मृत्यूलोकामध्ये आले आणि आमचा ग्रंथ आहे तो म्हणून मागायला सुरुवात केली. आता मला सांगा, मृत्यूलोकातली म्हणतात आमचा, देव काय म्हणतात आमचा. त्यांच्या दोघांचं काय झालं, त्या ठिकाणी कलह निर्माण झाला. म्हणतात ना अण्णा दोघांचं भांडण तिसऱ्या झाला, म्हणजे दोघांचं भांडण लागलं. आणि ही बातमी कोणाला कळाली, शेषापर्यंत कळाली. कुठपर्यंत? शेषाचा अवतार कोणाचा? लक्ष्मणाचा अवतार. त्या शेषापर्यंत कळाली. शेषाने सुद्धा नाव आठवता घ्यावं. शेषाने सुद्धा सांगितलं नाही नाही तुमचा सगळा भार वाटतोय मी. काय करतोय? तुमचा भार वाटतोय. तो ग्रंथात मला सुद्धा वाट आहे. आता मला सांगा 100 कोटी रामायण किती? 100 कोटी रामायण आहे. 100 कोटी त्याच्यामध्ये श्लोक आहे. मग आता बापू माझं गणितच आहे का, तुम्ही या संस्थेचं सचिव आहे म्हणून 100 कोटी वाटायचं. बघा आता किती वाटायचं? 100 कोटी वाटायचं. तिघामध्ये वाटायचं. पहिल्यांदा काय केलं? 33 कोटी 33 कोटी 33 कोटी असं काय केलं, वाटून टाकलं. राहिलं किती? 1 कोटी राहिलं. परत तुम्हाला सांगतो 33 लाख 33 लाख 33 लाख. परत किती राहिलं? 1 लाख. परत 33,000 33,000 33,000 राहिलं किती? किती? 1,000 राहिलं. आता 1,000 राहिलं म्हणा की आता परत 333 333 333 म्हणजे आता राहिलं किती खाली? 1 राहिलं. आता 1 राहिल्याच्या नंतर वाटायला कोणाला बोलावलं? माझ्या भगवान शंकराला बोलावलं होतं. आणि भगवान शंकरांनी दावा केला गाड्यांना म्हणला एवढा तरी एक द्या केला का मला काय म्हणले? एवढा तरी एक द्या. पण तुम्हाला सांगतो अजिबात म्हणजे एक असेल तर अर्धा करायचा. त्यांचं सगळं माहिती असतं बघा. अर्धा झाला पाहिजे. पण ऐका एकाच 3 वाटप करायचं. कसं करायचं? एक जण युक्ती सुचवली म्हणजे त्याच्यात ही मोजा म्हणजे अक्षर मोजा. अक्षर भरली तुम्हाला सांगतो 32. किती? 32 अक्षर भरले. आणि 32 अक्षर भरल्याच्या नंतर प्रत्येकाला 10 वाटून दिली. राहिली तो कुठली अक्षर राहिली? राम. बरोबर. अण्णाने उत्तर दिलं राम अक्षर राहिलं. आणि तेच नाम ते राम जे होतं ना माझ्या भगवान शंकराने कुठं अमरनाथ या ठिकाणी जपण्यासाठी सुरुवात केली होती. आणि मग त्या ठिकाणी अमरनाथच्या तपाला बसल्याच्या नंतर दररोज नामस्मरण चालू होतं. आणि नामस्मरण चालत असताना पार्वती आई साहेबांच्या तुम्ही कोणाचं भजन करताय? कोणाचं भजन करताय? आणि तुम्ही देवाचं देव आहे म्हणले. तुम्हाला काय करायचं आहे म्हणले? ते भजन करायचं नामस्मरण करायचं. आणि त्यावेळेला पार्वती मातेला सांगितलं हे साधारण ज्ञान नाही, हे काय आहे? ब्रह्मज्ञान आहे. आणि हे ब्रह्मज्ञान या ब्रह्मज्ञानाच्या जोरावरती काय आहे? सगळ्या जगाचं कल्याण होणार आहे. म्हणून हे नाम काय करतोय मी या ठिकाणी जपतोय. म्हणून प्रथम पहिल्यांदा भगवान शंकरांनी नाम जपायला सुरुवात केली होती. आणि या ठिकाणी पार्वती मातेने हट्ट धरला. काय हट्ट धरला? तुम्ही सगळ्या जगाला ब्रह्मज्ञान सांगणार आहे. मला मी सांगा काय म्हणाले? मला पण सांगा ना. त्यावेळेला भगवान शंकर म्हणले बघू वेळ आल्या सांगू. काय म्हणले? वेळ आल्या सांगू. पण पार्वती आईसाहेबांनी हट्ट धरला. आणि हट्ट धरल्याच्या नंतर कारण बाल हट्ट स्त्री हट्ट राज हट्ट काय करावा लागतो? तो वाचायला लागतो. मला 10 आठवड्याचा घंटेत पाहिजे म्हणजे पाहिजे आणून द्यावाच लागतो. तिथे जीवाचं रान करायचं तर तो पुरवायचाच. म्हणून या ठिकाणी पार्वती मातेने तुम्हाला सांगतो हट्ट धरला. आणि भगवान शंकराने तुम्हाला सांगतो कुठं नेलं? जिथं मनुष्य नाही, जिथं प्राणी नाही, जिथं सजीव जीव कुठला सुद्धा त्या ठिकाणी नाही अशा ठिकाणी नेलं. कुठं नेलं? माऊलीने सुद्धा सांगितले. ज्ञानेश्वरी मध्ये 18व्या अध्यायामध्ये 1750 नंबरची ओवी. सिंधूचे परिसरी शक्तीची कर्ण पोहणी. म्हणजे त्या ठिकाणी कुठे नेलं? सिंध सरोवरामध्ये नेलं. आणि सिंध सरोवरामध्ये नेल्याच्या नंतर शक्ती म्हणजे कोण? पार्वती. कर्ण म्हणजे कान, पोहणी म्हणजे जवळ. आणि आपलं भोग त्या भगवंताने काय
केलं, पार्वती मातेच्या जवळ नेलं आणि जवळ नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान होऊन झालं, ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि ते ज्ञान सांगता 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 काय झालं, पार्वती आईसाहेबाची झोप लागली. हे ज्ञान तुम्हाला सांगतो जड असतं, तसं आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे ज्ञान अजिबात जड वाटणार नाही. पण या ठिकाणी जे काय समजा जी कोणत्याही कीर्तनाला आलेला आहे ना, त्यांना मात्र झोप लागणार आहे. 100% झोप लागणार आहे. का? हे ज्ञान जड असतं. फुकटचं ज्ञान, फुकटचा धन आणि फुकटचा मान लोक काय होत असतो, पचत नसतो. म्हणून या ठिकाणी पार्वती आईसाहेबांची झोप लागली आणि म्हणले, भगवान विष्णू तुम्हाला सांगतो, कुठून हे दृश्य पाहिलं, वैकुंठामधून हे दृश्य पाहिलं आणि मला एवढा महत्वाचा विषय चालू आहे. काय एवढा महत्वाचा विषय चालू आहे आणि ही तिथं झोप लागली. म्हणले हा बाबा तर म्हणले काय परत हे ज्ञान कोणाला सांगणार नाही. आपला बायकोने हट्ट म्हणून सांगतोय ना, सांगतोय बाबा. आणि मग भगवान विष्णूने काय केलं, एका माशाच्या रूपात गुप्त रूपामध्ये सूक्ष्म चिन्ह धारण केला आणि माशाच्या त्या रूपामध्ये येऊन त्या ठिकाणी सगळं ज्ञान झोप लागल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो सगळं ज्ञान कोणी ऐकलं होतं, माझ्या विष्णू परमात्म्याने ऐकलं, चोरून ऐकलं होतं. आदिनाथ म्हणजे कोण? भगवान शंकर. उमा म्हणजे पार्वती. आणि सहज कोणाला मिळालं होतं? मच्छिंद्रनाथाला मिळालं होतं. आणि मग मच्छिंद्रनाथाला मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मच्छिंद्रनाथाला मिळालं ना, त्यावेळेला भगवान शंकर म्हणाले पद्माश्रय विष्णू. काय म्हणाले? पद्माश्रयमध्ये सगळे ज्ञान म्हणले, चोरून ऐकलं म्हणले. आज म्हणले साधी शिकवणी जर घ्यायची तर म्हणलं ना, एबीसीडीच्या जोरावरती म्हणले लाखो रुपये कमावणार म्हणले. आणि हे तर म्हणले ब्रह्मज्ञान आहे म्हणले. हे जर म्हणले हे जर समजा त्याचा बाजार जर चालू केला, या ज्ञानाचा बाजार जर चालू केला ना म्हणले, तर या ठिकाणी म्हणले सर्वसामान्यांना हे ज्ञान मिळणार नाही म्हणले. आज तुम्हाला सांगतो कीर्तनाच्या माध्यमातून 40-50 साधारण काय मानले बाजार मिळालं ना, आता बरोबर आहे का नाही? फुकट मिळणार सगळं. मला सांगा 4092 गात्याचा काय आहे, गाथा आहे तुकोबारायांचा. एका कीर्तनाची किंमत किती? 40,000.
एका कीर्तनाची म्हणून म्हणजे हे सगळं फुकट मिळाले आणि फुकट मिळाल्याच्या म्हणले आता घरी येतोय काय करतोय ते बघितलं पाहिजे. म्हणून भगवान शंकराने काय केलं, अवतार घेण्याचं ठरवलं परत. आणि ज्या वेळेला अवतार घेण्याचं ठरवलं, आता त्यावेळेला तुम्हाला सांगतो चंद्रगिरी गावामध्ये गेले. म्हणजे लोकांचं कल्याण करत होते आणि चंद्रगिरी गावामध्ये गेले. आणि चंद्रगिरी गावामध्ये गेल्याच्या नंतर सर्वोपदया नावाचा एक ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता. आणि ज्या वेळेला ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव होतं सरस्वती. त्यांच्याकडे सगळं होतं पण पोटीपुत्र संतान नव्हतं. आणि पोटीपुत्र संतान नसल्यामुळे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी गेले आणि भिक्षांदे बाय म्हणजे ते नाच झाले अलग निरंजन. ज्या वेळेला असं आवाज दिला सरस्वती भिक्षा घेऊन आले. आणि भिक्षा घेऊन आल्याच्या नंतर भिक्षा वाढले आणि पुत्र प्राप्तीसाठी काय करायचे, आशीर्वाद मागायला. आणि ज्या वेळेला आशीर्वाद मागितला ना त्यावेळेला तुम्हाला सांगतो मच्छिंद्रनाथांना दया आली. आणि दया आल्याच्या नंतर आपल्या झोळीमधून काय काढली, एक भस्माची पुडी काढली आणि सरस्वतीच्या हातावरती ठेवली. आणि ज्या वेळेला सरस्वतीच्या हातावरती ठेवले त्यावेळेला सांगितलं हे साधारण भस्म नाही म्हणले, हरी नारायण म्हणले तुझी काय होईल, साक्षात कोटी जन्म घे म्हणले. त्या भस्माचं तू काय कर, सेवन. आणि असं सांगितलं. आणि असं सांगितल्याच्या नंतर ज्या वेळेला सरस्वतीने तुम्हाला सांगतो मच्छिंद्रनाथ निघून गेले तीर्थयात्रेला. आणि सरस्वतीने काय केलं, ज्या वेळेला ही हकीकत सगळी काय केली, सगळ्या बायकांना सांगितली तुम्हाला सांगतो. आणि ज्या वेळेला बायकांना सांगितली ना त्यावेळेला सगळ्या बायकांनी बापू सगळ्या बायकांनी हसून चर्चा केली. म्हणजे असल्यावर मला कुठं औरवशी कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे तुम्हाला सांगतो. असल्यावर तिच्या मनामध्ये काय विकल्प आणला. आणि विकल्प आणल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ते भस्म काय केलं, सरस्वतीने शेजारी गोट्यावरती टिबुरा, शेजारी एक टिबुरा होता त्या टिबुऱ्यावरती काय केलं, आणि ज्या वेळेला टाकलं परत पुढे तुम्हाला सांगतो 12 वर्षांनी त्याच गावामध्ये मच्छिंद्रनाथ आले आणि सरस्वतीच्या दारामध्ये गेले. आणि सरस्वतीच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर नाथांनी बरोबर सरस्वतीने बोलत नाथांनी प्रश्न केला मुलगा कुठे. त्यावेळेस सरस्वतीने सांगितलं मुलगा झालाच नाही, मुलगा झालाच नाही. त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी माझ्या खोटं बोलू नको म्हणले, त्या भस्माचं काय केलं म्हणले. आणि मग तिने सगळ्या घडलेला वृत्तांत सगळे घडलेले हकीकत नाथांना सांगितले. आणि म्हणाले मग ती जागा दाखव म्हणले मला. आणि जागा दाखव म्हणले असल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या गोट्याच्या शेजारी उशीरता होता ना तो जागा दाखवला. आणि जागा दाखवल्याच्या नंतर भगवान विष्णू जो अवतार होता मच्छिंद्रनाथाचा त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं हे प्रतापवंता गुरु नारायण, तुम्ही जर समजा या मातीच्या किंवा शेणाच्या ढिबऱ्याखाली जर असाल ना तर बाहेर या, बाहेर या. त्यामधून आवाज आला गुरुराया, ओ गुरुराया याच शेणाच्या गावाच्या ढिबऱ्यामध्ये आहे, तुम्ही फक्त मला काय करा, तुम्हीच बाहेर काढा. आणि मच्छिंद्रनाथांना तो बाजूला घेऊन गेला. आणि त्यातून तुम्हाला सांगतो 12 वर्षाचा दिव्य असा तेजस्वी दिसणारा पुत्र काय केला, बाहेर काढला. तो बघून सरस्वतीला मात्र पश्चाताप झाला. एवढा पश्चाताप झाला शेजारचे म्हणजे ऐकलं नसतं तरी बरं झालं. म्हणून एकतर बरं का आपल्याला शेजारी असती तर चांगली असावी, नाहीतर नसलेली बरी. नाथ महाराजांनी खरं सांगितलं की या शेजारणीनं बरं नाही केलं बया. म्हणून त्या ठिकाणी एवढा पश्चाताप झाला तर गोड रक्षेतून जन्म झाला होता म्हणून त्याचं नाव काय ठेवलं होतं, गोरक्षनाथ नाव ठेवलं होतं. म्हणून या ठिकाणी गोरक्षनाथ आता अवतार कुणाचा, कुणाचा अवतार आहे, माझ्या भगवान शंकराचा अवतार आहे गोरक्षनाथ. आणि ज्या वेळेला भगवान शंकराचा अवतार आहे ना त्यावेळेला जसं मच्छिंद्रनाथाला फुकट मिळालं होतं ना, मच्छिंद्रनाथाने काय केलं जसं त्या तसं तुम्हाला सांगतो गोरक्षनाथाने झोपवून दिलं.
आणि मग तिथून पुढे तुम्हाला सांगतो गोरक्षनाथ तीर्थयात्रा करत होते आणि तीर्थयात्रा करत असताना लोकांचं कल्याण करत होते आणि लोकांचं कल्याण केल्याच्या नंतर भगवान शंकरांनी सांगितलं गडी इमानदार आहे. काय आहे? गडी इमानदार आहे. पण आपल्याला काय आता काही गरज नाही. परत गहिनी प्रसादे निवृत्ती नाथाला म्हणजे गहिनी नाथाला काय केलं होतं? गहिनी नाथाला तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे जन्म कुठं झाला कसा झाला सगळ्यांना सांगायची गरज नाही. म्हणून हे ज्ञान तुम्हाला सांगतो. त्या गहिनीने काय केलं होतं? 2 रूप घेतली होती. एक वाघाचं रूप घेतलं होतं आणि एक गहिनी नाथाचं रूप. ब्रह्मगिरीला त्या नाशिकला त्या ठिकाणी ब्रह्मगिरीला पर्वतामध्ये त्या गुहेमध्ये काय केलं होतं? ध्यान लावून बसले होते गहिनीनाथ आणि गहिनीनाथ ध्यानामध्ये गुहेमध्ये बसले होते आणि गुहेला त्या प्रदक्षिणा तुम्हाला सांगतो त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्याकरता कोण आलं होतं? विठ्ठल पंत, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपान देव आणि मुक्ताबाई ही सगळी भावंड त्या ठिकाणी आली होते आणि सगळी भावंड आल्याच्या नंतर सगळी जण मोहर लावून दिले आणि सगळी जण मोहर लावून दिले आणि एक वाघाचं रूप धारण केलेला गहिनीनाथ जेवताना तो माझ्या निवृत्ती दादाच्या समोर आला आणि निवृत्ती दादाच्या समोर आल्याच्या नंतर दादा घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर ज्या गुहेमध्ये गहिनीनाथ ध्यान लावून बसला होता ना त्या गुहेमध्ये शिरले आणि शिरल्याबरोबर गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवाचा म्हणजे ज्ञानदेव कोणाचा अवतार आहे? निवृत्ती दादा कोणाचा अवतार आहे? निवृत्ती दादा वा एका जोरात काय वाजवा. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार आणि परत तेच तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी परत पुढे ते ज्ञान जसंच्या तसं तुम्हाला सांगतो कोणाकडे देऊन टाकलं? ज्ञानदेवाकडे देऊन टाकलं आणि ज्ञानदेवाकडे दिल्याच्या नंतर निवृत्ती दादाने त्याच वेळेस ज्ञानदादाला सांगितलं त्या ज्ञानाचं तुला काय करायचं ते कर. आणि मग ज्ञानदादाने काय केलं होतं? ज्ञानदेव रचिला पाया उभारी देवालया भजन करायचा आणि हेच ज्ञान तुकाराम महाराजांनी आपल्याला घेण्यासाठी सांगितलं. तसं पाहिजे भोजन की मजा खाली से, फूलों की मजा माला से, झगड़े की मजा
चालीस है, ससुराल की मजा चालीस है, और हरि कीर्तन की मजा चालीस। क्या फायदा तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय होत असतो, अरे ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है, ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है, कितनी भी जाड़ी औरत हो वो पतली बन जाती है, वो पतली। आदम करा, विलोम करा, कपाली भाती करा, सुदर्शन करा, अजिबात करण्याची गरज नाही। सकाळी उठा 200 किलोमीटर पळा किंवा 100 किलोमीटर धावा किंवा अजिबात सुद्धा करायची गरज नाही। सकाळी सकाळी उठायचं, 200 टाळ्या वाजवायच्या, हजारो हजार पळवायचे। कारण त्या टाळीमध्ये आपल्या शरीराचे जे काही मेन पॉइंट आहेत ना, त्या टाळीमध्ये असतात तुम्हाला सांगतो, म्हणून टाळी वाजवली पाहिजे। स्वयंपाकामध्ये जेवढं पुरणपोळीला महत्व असतं ना, झाडावरती कळीला, स्वयंपाकामध्ये पुरणपोळीला, तेवढंच कीर्तनामध्ये टाळीला महत्व असतं। आता मला सांगा, या ठिकाणी महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं, ऐसा दाब बांधा गाठी, बांधा गाठी, गटुडची गटुड कसला लाभ? या ठिकाणी तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराजांनी, आपण काय करतो महाराज, यंदा वाटलं होतं नका बापू, यंदा वाटलं होतं काका, आम्हाला सुद्धा वाटलं होतं यंदा कारखाना 3,500 रुपये तरी पेमेंट काही, पण 2800 रुपयाला सगळ्यांना घेतलं। आम्हाला वाटलं होतं हा होईल, शेजारची एकरभर जमीन काय निघली होती, एखाद्याने मधीच राडा केला होता, ही सुद्धा आम्हाला फायदा झाला असता त्याचा मागे मोड कुठं तरी, पण हे फायदा या ठिकाणी तुकाराम महाराजांनी नाही सांगितला, मग फायदा कोणाला सांगितलाय ऐका। तुकाराम महाराज म्हणले, या ठिकाणी मी काही या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये आलोय आणि मला लगेच फायदा झालाय असं नाही। प्रत्येक युगामध्ये मी काय केलाय, जन्म घेतलाय, सत्ययुगामध्ये जन्म घेतलाय, द्वापर युगामध्ये, कलियुगामध्ये, त्रेता युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये काय घेतलाय, जन्म तर घेतलाय, पण या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर मीच काय माझ्या 8 पिढ्यांनी माझ्या परमार्थ केलाय। तुकाराम महाराजांच्या घराण्यातलं मूळ पुरुष कोण? विश्वंभर बाबा। ज्या वेळेला पहिल्यांदा आपल्या आईची आज्ञा म्हणून पंढरपूरला गेले होते ना, त्यावेळेला त्या भगवंताला पाहिलं आणि भगवंताला पाहिल्याच्या नंतर त्या भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाले होते। त्यावेळेला भगवंताकडे असे एक जग पाहत होते, एवढं रूप आवडलं होतं, एवढं रूप आवडे हे रूप ओझीने सगळं पाहता लोचन चुकावलं। म्हणजे रूपच असं होतं, कसं होतं, राजेचं कुमारा बदरांचा पुतळा गणेश अशी कळा उठवली। एवढं रूप आवडलं होतं आणि एवढं रूप आवडल्याच्या नंतर विश्वंभर बाबाने तुम्हाला सांगतो एकूण 16 वाऱ्या केल्या होत्या। किती? 16 वाऱ्या केल्या। ज्येष्ठा कार्तिकीपासून ते ज्येष्ठापर्यंत एकूण 16 वाऱ्या केल्या आणि 16 वाऱ्या केल्याच्या नंतर भगवंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर आता म्हणले स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला, आता तुला म्हणजे या ठिकाणी येण्याची गरज नाही, मीच कुठं आलो म्हणले, आता शेहू गावामध्ये आलोय म्हणले। जसं ज्योती मामा काय करत होते, या ठिकाणावर तुम्हाला सांगतो पंढरपूरला जात होते आणि पंढरपूरला जात असताना ज्योती मामांच्या सुद्धा स्वप्नात सांगितलं असेल भगवंतानी, तुम्हाला येण्याची गरज नाही, म्हणून या ठिकाणी आपला भगवान पांडुरंग या विठ्ठलवाडी क्षेत्रामध्ये आला असतात। तसं विश्वंभर बाबाला सुद्धा काय केलं, स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला आणि दृष्टांत दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मीच आलो म्हणले या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी अभरामध्ये जाऊन शिवण घेतला असता साक्षात भगवंताची मूर्ती विश्वंभर बाबाला सापडली होती। आणि विश्वंभर बाबाला सापडल्याच्या नंतर ती मूर्ती आपल्या उराशी धरून विश्वंभर बाबाला एवढा आनंद झाला होता, आनंदाचे डोळे, आनंद कारक, इतका आनंद झाला जसं कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावजगे, तसा एवढा आनंद झाला होता, एवढा आनंद झाला की मूर्ती घेऊन आपल्या आईची आज्ञा मानून घराशेजारी काय केलं होतं, माझ्या भगवंताचं विठ्ठल आई रुक्मिणी आईसाहेबांचं काय केलं होतं, विश्वंभर बाबाने एक सुंदर मंदिर बांधलं होतं। आणि आजही तुम्हाला सांगतो या ठिकाणी देहूला जर गेलं ना, तीच मूर्ती बरं का महाराज, तीच मूर्ती स्वयंभू मूर्ती काय आहे, तीच मूर्ती त्या ठिकाणी मंदिरामध्ये आहे। आणि मग ज्या वेळेला विश्वंभर बाबाला तुम्हाला सांगतो
हरी आणि मुकुंद आबाई नावाच्या मुलीशी विवाह करून त्यांच्या आईने दिल्याच्या नंतर 2 पुत्ररत्न प्राप्त झाले. एक हरी आणि दुसरा मुकुंद. आता मला सांगा, विश्वंभर बाबा पहिली पिढी झाली, हरी मुकुंद दुसरी पिढी. हरीला तुम्हाला सांगतो एक हरीला विध्वजीला पदाजीला शंकरला कान्होबाला बोधोबा आणि बोधोबाला तुम्हाला सांगतो परत हे तुकोबा आहे सावजी आणि कान्होबा. अशा 8वी पिढी म्हणले हे आमची. आणि 8वी पिढी असताना तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी ज्या वेळेला माझ्या तुकोबारायांचे वडील सुद्धा वयाच्या 18व्या वर्षी काय झाले होते, हा मृत्यूलोक सोडून इह लोकांमध्ये गेले होते. आणि त्याच वर्षी आई कनकाई सुद्धा काय झाली होती, हा मृत्यूलोक सोडून गेले होते. आणि ज्या वेळेला मृत्यूलोक सोडून गेली ना, त्याच तुम्हाला सांगतो त्याच ठिकाणी त्याच वर्षामध्ये 18व्या वर्षामध्ये सावजींची पत्नी जी होती ना, ती सुद्धा या मृत्यूलोकामध्ये निघून गेली होती. आणि ज्या वेळेला सावजी तीर्थयात्रेला निघून गेला आणि सावजी तीर्थयात्रेला निघून गेल्याच्या नंतर परत माघारी आला नाही. म्हणून ज्या वेळेला वयाच्या 20व्या वर्षी माझ्या तुकोबरायांवर सगळी प्रपंचाची धोरा पडली होती मायपांनो, त्यांनी ठरवलं आता काय करायचं, फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं नाही, आपल्याला फक्त देवाचं नामस्मरण याच ठिकाणी बंद करून टाकायचं आणि आपला प्रपंच काय करायचा, नेटका करायचा. म्हणून वयाच्या 20व्या वर्षी ठरवलं. योगाय बसा, एकीच्या मनात काय असतं, खऱ्याला तुम्हाला सांगतो एवढा त्रास असतो किती खरं वागा त्या माणसाला त्रास होणारच. ऐका, देवाच्या मनात काय होतं तुकोबराय माहित नाही. तुकोबरायांना तुम्हाला सांगतो का, महाराष्ट्रामध्ये देहू गावामध्ये 1628 आणि 1629 सालामध्ये एवढा भयानक असा दुष्काळ पडला होता. आणि भयानक दुष्काळ पडल्याच्या नंतर लोकांवरती वेळ आली उपासमारीची. अन्न करून लोक मरायला लागली. पण तुकोबरायांचे मला सांगतो एवढे कठोर मनाचे नव्हते, अजिबात सुद्धा कठोर मनाचे नव्हते. आमच्या काकांमुळे आमच्या अण्णांमुळे अजिबात सुद्धा कठोर मनाचे नव्हते. कुणाला दिंडीमध्ये यायचं जर असेल ना, पैसा नसलं तरी चालतंय, पण तुम्ही काय करा, दिंडीमध्ये या. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांनी काय केलं होतं, आपल्या वाटेची तुम्हाला सांगतो 5-7 लाख रुपयाची जागेरे सगळी लोकांना वाटून टाकली होती. घरामध्ये त्यांच्या काय सुद्धा चिंतन राहिलं नव्हतं. घरामध्ये एक गळका माठ मोठीच खास तरी सुद्धा एक मिळाली होती वैकुंठाची वाट. 2 टाइम जेवणाची पंचायत झाली होती. किती? 2 टाइम जेवणाची पंचायत झाली होती. घरात नाही आण, पोटात नाही धान. माझ्या गावात सुद्धा तुकोबरायांना राहिला नव्हता मान, पण त्यांच्या चित्तात मात्र होते समाधान. त्यांच्या चित्तात या ठिकाणी आपल्या चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. ठेविले आणते पैसेची राहिले शेती असू द्यावे. म्हणून या ठिकाणी गावामध्ये सुद्धा लोक भजन सुद्धा करून देत होती माझ्या तुकोबरायांना. गावातल्या लोकांनी ज्या वेळेला तक्रार केली ना, त्यावेळेला गावातला पाटीलाकडे तक्रार केली होती. कोपदाम पाटील गावचे हे लोक. आता मला सांगा, कुणीकडे जावे, काय खावे, अजिबात तुकोबरायांना कळत नव्हतं. डायरेक्ट तुकोबरायांनी काय केलं होतं, माझा तो भंडारा डोंगर घातला, भामचंद्र डोंगर घातला. आणि भामचंद्र डोंगर घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी असा परिसर पाहिला, रम्य असं वातावरण पाहिलं. आणि त्या ठिकाणी त्या डोंगरावरती एक गुहा पाहिली. गुहेमध्ये तुम्हाला सांगतो माझ्या भगवान शंकराचं स्थान होतं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी गेले असं थंडगार असं पाणी होतं. त्या भगवान शंकराला शरण गेले आणि आता म्हणाले, देवा, हे देवा, अरे देवा, आता मला कुणीच नाही, गावात सुद्धा मला भजन सुद्धा सादर करून देत नाही. ती माझी सगळी संपत्ती सुद्धा काय केली, सगळी लोकांना वाटून टाकली. हीच लोक, ज्या लोकांनी संपत्ती घेतली रे बाबा, तीच लोक आता मला नावत होते या. आणि तीच लोक मला काय म्हणतात, आता झाला फकीर. ज्या वेळेला अरे माझी संपत्ती घेतली त्यावेळेला लोकांची दया आली म्हणून मी हे सगळं केलं. आणि लोकांची दया आल्यामुळे सगळं लोकांना वाटून टाकलं. हीच लोक आता मला नाव ठेवायला लागली. म्हणून तुझ्याशिवाय मला कुणी सुद्धा नाही. चरणावरती दंडवत घेतलं आणि दंडवत घेतल्याच्या नंतर सांगितलं, तुम्ही विश्वनाथ,
दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडलो बराडी. आणि या ठिकाणी असं म्हणल्याच्या नंतर त्याच ठिकाणी माझ्या तुकोबरायाचं मन रमलं. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, घरचा पत्ता नाही. एकूण 15 दिवस झालं. 15 दिवस त्याच ठिकाणी अनुष्ठान मांडलं. आणि अनुष्ठान मांडल्याच्या नंतर त्या ठिकाणी साक्षात्कार झाला माझ्या तुकोबरायांना. एकदम सुंदर जितक्या तिथं ऍक्युरेट प्रमाण महाराज गेलेले बघा. 15 दिवसामागे झाला साक्षात्कार विठोजी भेटला निराकार. म्हणून त्या ठिकाणी 15 दिवस अनुष्ठान मांडलं होतं. आणि त्याच ठिकाणी मांडलं होतं. त्याच ठिकाणी माझ्या तुकोबरायांना असा लाभ झाला होता. भगवंताच्या चरणावरती मिठी मारली होती. त्यावेळेला माझ्या तुकोबराने अभंगाच्या दुसऱ्या चरणावर आईचा नाम बांधा गाठी विठ्ठल पायी पडे भेटी. असा नाम झाला पाहिजे आपल्याला. म्हणून या ठिकाणी महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा सांगितलं नामा पडते साधन नाही. आता मला सांगा साधनं आपल्याकडे किती पण आहेत. पण ऐका त्या साधकाने जी तुकोबरायांना प्रश्न विचारला होता ना की माझ्याकडे पद आहे, प्रतिष्ठा आहे, धन आहे, दौलत आहे, संपत्ती आहे, आणि बाबा ही सगळी काय कामाची नाही. तुझ्याकडे किती असू दे, तू लाख हिफाजत करेले, तू लाख करेल कवाली, आणि ऊर्जा ये गायक पंची रहेगा पिंजरा खाली. आणि सगळं हितच शिरून जायचंय. आणि माळ्या हलव्या रंगीत पलंग जिथल्या तिथं राहणार. हा नरले काय मातीला जाणार. त्या देवाला काय केलंय, आपल्याला मातीतून जन्माला घातलंय. परत तुला घातलंय मातीतून घातलंय. आता बघून काय झालं, त्या शरीराची होय माती,
त्या शरीराची काय होत असती, माती होत असती. म्हणून ऐका, आतापर्यंत तुम्हाला सांगतो आपल्या पिढीमध्ये सुद्धा अरे आजा गेला, पंजा गेला, बाप बसला गेला, देखत नातू पंतू तोही पैसा झाला, उठा जागा पाठी भय आले मोठे. म्हणून कुठलं भय आलंय, त्या काळाचं भय आपल्याला पाठीमागे लागलेलं आहे. त्या काळाच्या भयातून आपल्याला जर सुटायचं असेल ना तर त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. त्याच्यासारखं दुसरं साधनच कुठलं नाही. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी काय सांगितलं, नामाप्रते साधन नाही जेतू करशी अनेक काही. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं बघा, देवाचं नाव तोंडामध्ये येण्यासाठी सुद्धा अनेक जन्माचं काय लागतं, पुण्य लागतं. तर या ठिकाणी सगळी आलेली जी माणसं आहेत ना, सगळी आप्पा पुण्यवान आहेत. या ठिकाणी कुणीही येऊ शकत नाही. ज्याचं खरं खरं गुंजळाले भाग्य आता अवघी चिंतावर आहे. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला तुकोबराय सुद्धा माझं प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन हात मारून प्रत्येकाला सांगत होते, अरे बाबांनो कोणी काय करा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, अरे आयता आला घात होतोनी. त्यावेळेला हीच मंडळी होती बरं का, फक्त आता 8 बंधूंच्या पावाले बरं का, हीच मंडळी होती. त्या लागला बाबा, मग त्याला पैसे सुद्धा लागत नाही तर देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लोके रुका मोल काही अजिबात नको. आम्हाला तुमचा देव फुकट बी नको, इकत सुद्धा नको. अरे काहीच लागत नाही, फक्त त्या अंतकरणाचा भाव लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही होईल त्याला. देवा कारणे भावतच मात्र, देवा कारणे भावतच देवाकारणी भावतच मात्र द्यावे न लगे फारच रिक्त झाले. एका चित्ताकडे भावत तुमचं कसं झालं पाहिजे, एक चित्त झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुकोबराय शेवटी वैकुंठाला निघाले होते ना, त्या वेळेला सुद्धा काय अधिकार होता तुकोबरायांचा. अरे आपल्याला जाताना शेवटच्या क्षणी सुद्धा सांगितलं होतं, आम्ही जातो तुमची कृपा असू दे. काय संतांचं अंतकरण असतो तुम्हाला सांगतो. काय गरज होती हो, काय गरज होती तुकोबरायांना, आम्ही जातो तुमची कृपा असू द्यावी. यांचा गाता पाण्यात बुडवायला कोण होतं, कोण होतं, आपणच. वर्ण संत काय ते तुकोबराय म्हणतात, आम्ही जातो तुमची कृपा असू द्यावी. खऱ्या माणसाला एवढा त्रास आहे या जगामध्ये, जो खरं वागतो ना त्याला त्रास होणार तुम्हाला सांगतो. ऊस गोड आहे म्हणून लोक काय करतात, बापू त्याला पिळू 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 घेते. एकदा आहे दोनदा आहे, त्याचा चुलटीला सुद्धा महाराज सोडत नाही. ती सरक्यामध्ये घातल्याच्या नंतर का त्यामध्ये गोडवा आहे. या काळात का कोणी पिळत नाही, का कोणी पिळत नाही या काळात. हा म्हणून येड्या बाबलीच्या झाडाला का कोणी दगड आणत नाही, आंब्याच्या झाडाला का लोक दगड आणली, का त्याच्यामध्ये गोडवा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, चांगल्या रोडला गतिरोधक असतात, खराब रोडला गतिरोधक असतात. म्हणून या ठिकाणी लोकांनी किती जरी नावं ठेवली, किती जरी काय जरी म्हणलं ना, दुसऱ्याचं कौतुक केलंच पाहिजे. अरे दुसऱ्याचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य असतं. आपण जर समजा दुसऱ्याचं कौतुक जर केलं तर तो सुद्धा आपला कौतुक करत असतो. म्हणून नेहमी
दुसऱ्याचं कौतुक करत होते माझे तुकोबरा आहे. म्हणून या ठिकाणी मला सांगा, आता हा मूर्तीतला दगड कशाची आहे मूर्ती? दगडाचीच आहे ना, पाषाणाची मूर्तीचा दगड. त्या पायरीला काय आहे बापू? दगडच आहे. त्या मूर्तीचा दगड त्या पायरीच्या दगडाला एक दिवस तो म्हणाला, तो पायरीचा दगड म्हणला, बरे म्हणला, आपण तर म्हणला काय एका ताईची लेकरं म्हणला. काय म्हणला? एका ताईची लेकरं म्हणला. आणि मग तुझ्या तर माझ्यात एवढा फरक का? कशामुळे फरक म्हणला? लोक काय करतात म्हणला, माझ्या मुंडक्यावर पाय घेतलेली म्हणतात, तुझ्या म्हणला पायावर लोक ठेवलेली म्हणतात. एवढा फरक का तुझ्याकडून माझ्या? त्या मूर्तीतल्या दगडाने तुम्हाला सांगतो, त्या पायरीच्या दगडाला उत्तर दिलं, अरे बाबा, लोक माझ्या पायावर डोकं ठेवते हे तुला आज दिसते आणि आता दिसतंय, पण ज्या वेळेला मूर्तीकाराने मला फिरवण्याकरता घेतलं होतं ना, अरे बाबा, त्याने मला एक गुंजवर जागा सुद्धा शरीरावरती कुठं सोडली नव्हती. कुठं जिथं दुसरं तिथं हाणलंय, माझं हात हाणल्या, डोळा हाणल्या, नाक हाणलंय, कान हाणलंय, सगळीकडे हाणलंय, पण माझ्यातली जिद्द सोडली नाही, माझ्यातला मी चिकाटी सोडली नाही, माझ्यातला मी एकोपा सोडला नाही. म्हणून आज माझ्यातला काय झाला, हळूहळू देव प्रगट झालाय. तुला सुद्धा घेतलं होतं मग, तुला सुद्धा काय केलं, घरावर घेतलं होतं, तर एकच फोटा दिला. दिला एकच लोका दिला, तर तुझं दोन तुकडे झाले. म्हणून या ठिकाणी रे बाबांनो, महाराजांनी सांगितलं, रे बाबांनो, तुम्ही काय जरी केलं ना, खऱ्या माणसाला त्रास होणार आहे. या जगात मला सांगतो, विश्वासघाती माणसं या मृत्यू लोकांमध्ये बरेच आहेत. म्हणून या ठिकाणी लय लोकांवरती लोक तुम्हाला सांगतो नावं ठेवते या, म्हणून आपण परमार्थ बंद करायचा का? तुकोबारांनी बंद केला का? खऱ्या माणसाला त्रास होणार आहे. साध्या शेवटी फुटकी कवडी सुद्धा बरोबर घेऊन जाता येईल. माझ्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा माहित होतं, अरे भगवान श्रीकृष्ण हातावरती काय, स्वतःच्या करंगळ्यावरती काय करत होते, अण्णा पर्वत उचलत होते, पर्वत. पण बासरी मात्र काय करत होते, दोन्ही हाताने घट्ट पकडत होते. का हो? कशामुळे? ज्याला पर्वत उचलता येतो, त्याला बासरी दोन्ही हाताने घट्ट पकडण्याची काय गरज? भगवान श्रीकृष्णाला माहित होतं, आणि नाट्यामध्ये काय करायचं असतं, प्रेम जपायचं असतं, प्रेम. आणि युद्धामध्ये रणांगणामध्ये शस्त्र वापरायचं असतं, बरोबर? आपण उलट काय करतो, नाट्यामध्ये काय करतो, शस्त्र चालवतो, आणि प्रेम मात्र आपण जपत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो, दुसऱ्याचं आणि कौतुक करणं हे माझ्या तुकोबरायांची वृत्ती होती. आणि त्याच तुकोबरायाने प्रत्येकाच्या दारोदार जाऊन प्रत्येकाला हाका मारून तुकोबराय प्रत्येकाला सांगत होते, बाबांनो, आणि तुम्ही देव घेतल्याशिवाय, त्या देवाचं नाम घेतल्याशिवाय राहू नका, हे अभंगाचे शेवट. Thank you.
संसाराची ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे बेटी नामा करते साधन आहे जे तू करते आणि काही अकाळोनी सांगे तुका नाम घेता राहू नका म्हणून या ठिकाणी चारही चरणाचा माझा आवाज तुम्हाला धावत्या योगामध्ये सांगून झालेला आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही हे कीर्तन अतिशय शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो या ठिकाणी सुंदर अशी कायनाची साथ म्हणजे महाराजांनी दिली महाराजांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक होतो मृदुंगाचार्य आमचे विजय महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आमच्या पेटी मास्तरांच्या चरणावरती नतमस्तक होतो सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि जाता जाता फक्त एकच विनंती करतो भारतासारखा देश नाही आणि महाराज तुम्ही म्हणता कसं काय ऐका जपान हे जगाचं काय आहे शस्त्रग्र आहे चीन हे जगाचं सैन्यग्र आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे फ्रान्स हा जगाचा फॅशन शो आहे पाकिस्तान जगाच्या कुरबडे आहेत भारत हे जगातलं एक देव आहे आणि ते देव कारण आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे ज्यांना आपण काय येण्या कमळाचं भक्त आहे देवाचं भक्त आहे म्हणून महाराष्ट्रासारखी या राज्यामध्ये आपण जन्माला आलोय म्हणून ऐका माणसाने माणूस जोडला पाहिजे अगोदर माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्याच्या रूपात जर विलीन जर व्हायचं असेल ना तुम्हाला तर तुम्ही एकच काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे माणसाने माणूस जोडला पाहिजे आणि ज्या वेळेला माणसाने माणूस जोडला जातो ना त्यावेळेला माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग काय होत असतो सुखद होत असतो म्हणून या ठिकाणी माणसाने माणूस जोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा माणसाने माणूस जोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा कष्ट आणि पुष्ट त्यासाठी शास्त्र सुद्धा सांगतो बाबांनो संताच्याच ताटातलं खावं लागतं उष्ट त्या पाण्यातली गाता वर काढताना माझ्या तुकोबरायांना आणि कितीतरी सोसावे लागले होते कष्ट का तर त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य होतं उत्कृष्ट ऐका दादांनो आपल्या या राज्यामध्ये परमार्थ करण्यासाठी नाही लागत दादांनो जात पात आणि कास्ट का तर आपल्या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र सेवा हे माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती काळेबाबांच्या चरणावरती गोसावी गुरुजींच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो माझ्या गुरुवारींच्या चरणावरती समर्पित करतो माझ्या आईवडिलांच्या चरणावरती समर्पित करतो ज्ञानेश्वर या ठिकाणी आपल्या भक्तियोग चॅनेलचे सर्वेसर्वा गजाननजी कुदळे या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर उपस्थिती केलेलं आहे त्यांचं नाव बोलण्याचा माझ्याकडून राहिला त्याच्यामुळं मी सगळ्यांच्या वतीनं माझ्या सुद्धा वतीनं त्याची दिलगी व्यक्त करतो तर तुमची मुलं घ्यायचे पुढं तोपर्यंत मुलं घ्यायचे नंतर 2 मिनिटं गोष्ट तुमचं मुलं घ्यायचे श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी दाते पंढरपूर आज या ठिकाणी भटणीवाडी ग्रामस्थ यांची या ठिकाणी एकादश त्या निमित्ताने हरिभक्त परायण आपल्या दिल्लीचे संस्थापक चालक या ठिकाणी शहाजी महाराज भरणे त्यांनी या ठिकाणी सेवा समर्पित केली त्याबद्दल संस्थांचे त्यांना धन्यवाद दुसरी गोष्ट असे आपण या महिन्यामध्ये